कॉन्ट्रॅक्टर्स ऑलरेडी सगळे म्हणत असतात, की आम्हाला हे सगळं माहिती आहे. आम्ही याच्यामध्ये खूप वर्ष झालं काम करतोय आणि आम्ही त्याच्यामध्ये आता ट्रेन झालेलो आहोत. पण असं कधीच नसतं. आम्ही बिलीव्ह करतो, की कुठलंही केमिकल जे आहे ते वापरायची पद्धत वेगळी असते. त्याची सरफेस प्रिपरेशनची पद्धत वेगळी असते. ॲप्लिकेशनची पद्धत वेगळी असते. आता ते वापरायचं कसं? का वापरायचं? कुठं वापरायचं? कसं वापरायचं? त्याचं आम्ही त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला, त्यांचे लेबर्स आहेत, इव्हन त्यांचे सुपरवायझर्स, त्यांचे इंजिनिअर्स त्या साईटवरचे, त्या सगळ्यांना आम्ही ऑन साईट ट्रेनिंग्स देतो आणि त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना ॲक्चुअल ॲप्लिकेशन करून दाखवतो, की ते वापरायचं कसं. त्यामुळे काय होतं, की तुमचे ते जे प्रॉडक्ट्स आपण वापरतोय, त्या प्रॉडक्टची स्ट्रेंथ तुम्हाला चांगली भेटते. त्या प्रॉडक्टचं तुम्हाला आउटपुट चांगलं भेटतं आणि त्याचं आउटपुट तुम्हाला चांगलं भेटल्यामुळं त्या प्रॉडक्टची ड्युरेबिलिटी वाढते. तुमच्या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शनची क्वालिटी सुधारते. साहजिकच त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं पण नाव चांगलं होतं, की त्याच्यामुळे त्याने काम चांगलं केलेलं आहे. अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्टरला त्याची इनर कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हेल्प करतो. त्याच्यामुळे त्याच्या कॉन्ट्रॅक्टर्सचे लेबर्स आणि त्याचे सुपरवायझर्स यांचे सगळ्यांचे टेक्निकल नॉलेज पण वाढतं आणि इम्पॅक्ट त्याचा चांगला होतो, की प्रॉडक्ट चांगलं आहे आणि मग त्याचा इम्पॅक्ट तसाच तो भेटतो आपल्याला. त्यामुळे आम्ही मेजरली फोकस करतो, की कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या साईटवरती ऑन साईट ट्रेनिंग्स आम्ही सारखं-सारखं अरेंज करत असतो आणि त्यांना आपण अपग्रेड करत असतो नॉलेज.